हा प्रश्न, ही लक्षवेधी भलेही नंदुरबारसाठी लागलेली आहे, पण हा संपूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे. विशेष करून आमच्या विदर्भातला हा प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधनंही झिरो रॉयल्टीच्या माध्यमातून रेती आमच्याकडे आणली जाते. ती महसूल मंत्री साहेबांनी ती बंद केलेली आहे. पण आता 10 जूनपासून हे सगळे रेती उत्खनन महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात आलेलं आहे, भंडारा गोंदियामध्ये बंद करण्यात आलेलं आहे. तर ज्या प्रकारे तुम्ही झिरो रॉयल्टीचं धोरण हे नंदुरबारसाठी आणणार, त्याच प्रकारे गोंदिया भंडारासाठी नागपूरसाठी आपण हे आणणार काय? आणि यामध्ये शासनाला हा अधिकार आहे का की एखाद्या राज्यातनं दुसऱ्या राज्यातनं येणारा कोणताही माल, तो धान्य असणार, कडधान्य असणार किंवा तेल असणार किंवा रेती असणार, हे थांबवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? सभापती महोदय, जसं मी नंदुरबार सांगितलं तसंच मी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती सर्व जिल्ह्याकरता सांगतोय की राज्यामध्ये जर वाळू आणायची असेल तर तिकडल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं पाहिजे की आमच्याकडे वाळू आहे. जर आपण हे पत्र घेतलं नाही तर तिकडनं चोरी करतील आणि इकडं आणतील. तिथल्या कलेक्टरनी सर्टिफाईड करू दे ना की माझ्याकडे वाळू आहे. म्हणजे रायपूर कलेक्टर, छत्तीसगड कलेक्टरमध्ये वाळू आहे, ते या कलेक्टरनी कॉम्युनिकेट करावं की आमच्याकडे एवढी वाळू आहे, घेऊन जा. तुमचा जो काही ट्रान्सपोर्टर आहे त्याला आम्ही अलाव करू आणि झिरो रॉयल्टी घेऊनच अलाव करू. फक्त आता याच्यामध्ये तिकडे रॉयल्टी मिळतं, आपल्याला काहीच मिळत नाही, म्हणून काही थोडे याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट चार्जेस वगैरे घेऊन काही करता येईल का हाही विचार आहे, पण ते आम्ही करू. दुसरा, शासनाला अधिकार आहे का? तर शासनाला अधिकार पूर्णच असतं. शासनाचे अधिकार अमर्याद असतात आणि त्यामुळे महसूल संहिता 1966चे अधिकार वापरूनच आपण निर्णय करतो. शासनाच्या निर्णयाचे जेव्हा अधिकार असतात तेव्हा शासन निर्णय करतं. दुसऱ्या याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की या झिरो रॉयल्टीमध्ये आपल्याला जोपर्यंत राज्यामध्ये वाळू आहे, आता भंडारा गोंदियामध्ये इतकी वाळू आहे यावर्षी की जी वाळू लिलाव झाली तीच उचलली नाही. मी आधीच अभिनंदन केलं पंकजाताई, आपल्या जयश्री भोसले आणि तुमचं, की खूप चांगलं काम पर्यावरण विभागाने केलं. म्हणजे आत्तापर्यंत पर्यावरण विभाग एप्रिल महिन्यापर्यंत परवानगी द्यायची, म्हणजे पर्यावरणाची एनओसीच मिळायची नाही आम्हाला. पण टाईम बाउंड कार्यक्रमात आम्ही फाईल पाठवल्याच्या, आम्ही प्रस्ताव पाठवल्याच्या 8 दिवसात 10 दिवसात आपल्या पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. ही परंपरा अशीच जर राहिली तर आपल्याला पुढं चांगले माईलस्टोन गाठता येतील. पण प्रणय फुकेची मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू मागितली तर आम्ही त्यांना परराज्यातली वाळू उपलब्ध करून देऊ. फक्त चोरी व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यावी लागतं. राहिला प्रश्न याचा आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्यामध्ये वाळू उपलब्ध असताना बाहेर राज्याची घेणं योग्य नाही. आपला महसूल उठतो. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतकी वाळू आहे आज की आपली वाळू उचलता येत नाही. आपल्याला इतकी परिस्थिती वाईट आहे. तुम्ही जर सांगितलं मला की बाबा आपली वाळू संपली, भंडाऱ्याची, आपली गोंदियाची वाळू संपली आहे, चंद्रपूरची वाळू संपली आहे, तुम्ही वाटेल तेवढी वाळू आपण परराज्यातून आणण्याची परवानगी देऊ. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.